लाडकी बहीणचे पैसे जर तुमच्या खात्यात येत असतील तर ह्या बातमीला तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण सरकारने अपात्र लाभार्थ्यावर कारवाईचा वेग वाढवलेला आहे. लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. काहीचे नाव यादीमधून वगळले जाऊ शकतात, काहीचे हप्ते पण थांबू शकतात आणि चुकीची माहिती देऊन जर लाभ घेतल्याचं सिद्ध झालं, घेतलेली रक्कम परत भरावी लागू शकते. नेमकं सरकार काय करणार आहे जाणून घेऊया. आज महाराष्ट्रातील लाखो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला खात्यात येणाऱ्या या पैशामुळे बऱ्याच कुटुंबाला आर्थिक मदत होत आहे. पण याच योजनेमार्फत सरकारने मोठी कारवाई चालू केली आहे, कारण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं ऑडिट आणि माहिती पडताळणीमध्ये काही अपात्र लाभार्थी आढळण्याचा दावा सरकारने केलेला आहे. म्हणजे अशा व्यक्ती ज्यांनी चुकीची माहिती भरलेली आहे किंवा दिलेली आहे, अशा प्रकरणावर सरकारने कारवाईचा वेग वाढवलेला आहे. सर्वात आधी अशा लाभार्थ्याचे नावे यादीमधून काढून टाकले जाऊ शकतात. आधार मार्फत भेटणारे पुढील हप्ते सुद्धा थांबवले जाऊ शकतात. आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या. आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे. RTOचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे. पण कारवाई इथेच थांबणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून जर चुकीची माहिती दिली असेल आणि योजनेचा लाभ घेतला असं सिद्ध झालं तर सरकारला त्या व्यक्तीला भेटलेली रक्कम पूर्ण वापस घेण्याचा अधिकार आहे. आणि अशा प्रक्रियेची सुरुवात काही जिल्ह्यामध्ये झाली पण आहे अशी माहिती समोर येत आहे. आता असा प्रश्न पडतो की सरकारी कर्मचारी आणि इतर अपात्र व्यक्तीने ह्याचा लाभ घेतला असेल तर अशा प्रकरणात रक्कम परत घेणंच नाही तर संबंधित विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई किंवा निलंबन इतर प्रकारची प्रशासकीय कारवाई होऊ शकते. इतकेच नाही तर बनावटी कागदपत्रे, खोटी माहिती देऊन फसवणूक करून सरकारी लाभ घेतलेल्याचं सिद्ध जर झालं तर भारतीय न्याय संहितेतील संबंधित गुन्हा पण दाखल होऊ शकतो. पण इथं एक गोष्ट समजून घेणं आपली फार गरजेचं आहे. या कारवाईचा अर्थ असा नाही की लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक माणूस अडचणीत येऊ शकतो. सरकारी कारवाई फक्त अपात्र आणि चुकीची माहिती देणाऱ्यावरच करण्यात येणार आहे. सो इच्छेने योजना सोडण्याची पण उपलब्धी करून दिलेली आहे. जर तुम्ही पात्र आहात आणि चुकीची माहिती जर दिली नाही तर घाबरायची काहीच गरज नाही. पण अंतिम निर्णय काय होईल ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.